28 मराठीमध्ये आपले स्वागत आहे। आजच्या मोठ्या बातम्यांबद्दल बोलूया। पालघरची किनारपट्टी धोक्यात 122 कोटींचा निधी मंजूर करा, खासदार सवरा यांची दिल्लीत मागणी। पालघर जिल्ह्याच्या 110 किलोमीटर किनारपट्टीला दरवर्षी समुद्राच्या लाटा आणि चक्रीवादळांचा धोका आहे। ही समस्या सोडवण्यासाठी खासदार डॉक्टर हेमंत सवरा यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची नवी दिल्लीत भेट घेऊन 122 कोटींच्या सागरी संरक्षक भिंतींसाठी तातडीने निधी मंजूर करण्याची मागणी केली आहे। खासदार डॉक्टर हेमंत विष्णू सवरा यांनी केंद्रीय गृहमंत्री आणि सहकार मंत्री श्री अमित शाह यांना भेटून निवेदन दिले। पालघर जिल्ह्याला सुमारे 110 किलोमीटर लांबीची किनारपट्टी आहे। दरवर्षी समुद्राची धूप, उधाणाचे पाणी आणि चक्रीवादळांमुळे समुद्राचे पाणी गावांमध्ये शिरते। यामुळे मच्छीमार आणि किनारपट्टीवरील नागरिकांची घरे, शेती, बागायती, रस्ते आणि सार्वजनिक पायाभूत सुविधांचे मोठे नुकसान होते। हवामान बदलामुळे हा धोका आता अधिकच वाढला आहे। आपत्ती निवारण योजनेअंतर्गत महाराष्ट्र शासनाने पालघर आणि डहाणू तालुक्यातील सार्वजनिक बांधकाम विभागाचे 13 कामांचे प्रस्ताव तयार केले आहेत। एकूण निधीची मागणी 12,226.76 लाख रुपये म्हणजेच सुमारे 122.26 कोटी रुपये राज्य सरकारच्या संबंधित विभागांनी या प्रस्तावाला पाठिंबाही दिला आहे। डॉक्टर सवरा यांनी गृहमंत्र्यांना विनंती केली की या प्रस्तावाला लवकरात लवकर मंजुरी देऊन आपत्ती निवारण निधीतून आवश्यक आर्थिक मदत मंजूर करावी। हा प्रकल्प मार्गी लागल्यास हजारो कुटुंबांचे आणि त्यांच्या उपजीविकेचे रक्षण होईल। तसेच महाराष्ट्राच्या किनारपट्टीवरील आपत्ती व्यवस्थापन अधिक बळकट होईल। समुद्राच्या रौद्ररूपापासून पालघरच्या किनारपट्टीचे रक्षण करणे आता काळाची गरज आहे। केंद्र सरकार हा प्रस्ताव किती लवकर मंजूर करते याकडे पालघरकरांचे लक्ष लागले आहे। वार्ताहर प्रणय प्रभाकर पाटील, पालघर जिल्हा ब्युरो चीफची रिपोर्ट।